प्रज्ञा सातवचं असं काय झालं की त्यांनी राजीनामा दिलेला आहे? बघा, भाजपच्या प्रलोभनात ते आले असतील आणि त्याच्यामागं मोठं काहीतरी गोम आहे, पण मला आत्ता त्याची पूर्ण माहिती नाही. ते आल्यानंतर त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्याला देऊ. पण इतकं घनिष्ठ संबंध होते त्यांचे गांधी कुटुंबासोबत. दिल्लीमध्ये एक मान सन्मान होता आणि राजीव सातव यांचा एक इतिहास देखील आहे. राजीव सातव होते, यांच्यात काय दोष होता की नव्हता त्याला आता आम्हाला तपासायचं काही कारण नाही. पण ज्या पद्धतीने BJP स्वतःच्या माहितीतली लोकं फोडायला लागलेली आहे, आमचे पण लोकं फोडते आहे. कुठलं प्रलोभन दिलं मी तुम्हाला तेच सांगतो आणि वारंवार सांगणार. ते माहीत झाल्यानंतर कुठल्या प्रलोभनाच्या खाली ह्या तिकडे जातात आहेत ते तपासून आम्ही तुम्हाला सांगू. हिंगोली जिल्ह्यातील काही स्थानिक काँग्रेस नेत्यांसोबत त्यांचा वाद होता आणि वारंवार त्यांना डावललं जात होतं. भाजपमध्ये पण वाद आहेत, भाजपमधल्या अंतर्गत. त्यामुळे राजकारण म्हणतात त्याला. त्याच्यामुळे हा वाद आणि हे काही त्याला काही भाग नसतो. त्याला आपलं नेतृत्व, त्यांना संधी मिळाली होती, त्या संधीचं सोनं त्यांनी करायला पाहिजे होतं. काय वाटतं तुम्हाला, अशी काय परिस्थिती आली असेल? तुमचं काही बोलणं झालं का मधल्या काळात? नाही, माझं याच्यात काही बोलणं नाही झालं. पण त्यांची नाराजी समजून घेतली नाही प्रदेश नेतृत्वाने, त्यामुळे कुठे त्यांनी भूमिका तर आपल्या जिल्ह्यातच आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आता जे 24-25ला मीटिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू. पण मला एक सांगा की एक मोठा धक्का मराठवाड्यात मानला जातो, कारण की राजीव सातव यांचं नाव होतं. सातत्याने काँग्रेसमध्ये असं का होतं की नेते दुसऱ्या पक्षात चालले आहे? असं आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि वारंवार तेच सांगणार की प्रलोभनाची राजनीती जे BJPने सुरू केली आहे, ज्याला लोकशाहीच मान्य नाही. जे काही म्हणत होते की भाजपमुक्त, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र देश करू, आता काँग्रेसयुक्त भाजप झालेला आहे. त्याच्यामुळे मला आत्ता त्याच्यावरची प्रतिक्रिया नाही, पण प्रज्ञा सातवनी फार मोठी चूक केली असं मी एवढंच म्हणेन. छोटा प्रश्न, विधान परिषद आणखी काही आमदार असे आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे आणि ते देखील काही दिवसामध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे? असं कोणी करणार नाही असं मला वाटतं.